मित्रांनो, काल 288 विधानसभा मतदारसंघांसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लढत झाली. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी, किस्से आपल्याला ऐकायला मिळाले असतील, पण सगळ्यात गाजलेला किस्सा म्हणजे परळी, बीडमधला. परळी ही धनंजय मुंडेंचा सध्या बालेकिल्ला मानला जात होता. परळीमध्ये कुठल्याही प्रकारे धनंजय मुंडेंना आपला विरोधक तयार होईल असं वाटत नसतानाच राजेसाहेब देशमुख यांनी त्या ठिकाणी आपलं आव्हान उभं केलं. धनंजय मुंडे हे ओबीसी मधून येतात. वंजारी वंजारी नेते आहेत, ते वंजारी समाजातून येतात. ते गोपीनाथ मुंडेंचे पुतणे आहेत, त्यांच्यासोबत पंकजा मुंडे होत्या. परंतु इतकं मोठं त्यांचं प्राबल्य असताना सुद्धा त्यांच्या विरोधात उमेदवार उभं करणं ही खूप मोठी रिस्क असताना सुद्धा तिथं राजेसाहेब देशमुख या एका मराठा समाजाच्या उमेदवारानं त्या ठिकाणी आपली लढत दिली. आता ही लढत किती यशस्वी ठरली, कशा पद्धतीने त्या ठिकाणी गोष्टी घडल्यात, यावरती सुद्धा आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. ज्या मतदारसंघामध्ये इथून पाठीमागं भाजप आणि राष्ट्रवादी, कमळ आणि घड्याळ या दोघांमध्ये लढत व्हायची, त्या मतदारसंघामध्ये यावेळेस कमळ हद्दपार झालं आणि घड्याळ आणि तुतारी वाजवणारा माणूस यांच्यात लढत झाली. तुतारी वाजवणाऱ्या माणसाचा जर विचार केला, तर त्या ठिकाणी तितकासा त्यांना सपोर्ट भेटेल अशी कुठेही शंका नव्हती. पण त्या ठिकाणी लोकसभेला जरी जास्त लीड तिथून गेलेलं असलं पंकजा मुंडेंना, तरीही त्या ठिकाणी जवळ-जवळ लाखभर मतं तरी अ, या ठिकाणी तुतारी वाजवणाऱ्या माणसाला त्या ठिकाणी मिळालेली होती. त्याच्यामुळं ते सुद्धा आपल्याला विसरून चालणार नाही, त्यांची सुद्धा ताकद होती. पण यावेळेस डायरेक्ट परळी मतदारसंघामधून मनोज जरांगे पाटील यांनी काही सूत्र फिरवलीत, यांनी काही गोष्टी केल्यात. यांनी त्या ठिकाणी मराठा समाजाला आव्हान केलं होतं, की ज्यांनी आपल्या आरक्षणाच्या बाबतीत खोडा घातलेला आहे, त्यांना त्यांना पाडा. मग ते कोणीही असू द्यात. मग या पाडापाडीच्या भानगडीत किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये अ, धनंजय मुंडेंचा सुद्धा नंबर लागतोय का? धनंजय मुंडेंची ताकद किती? धनंजय मुंडे खरंच या सगळ्या गोष्टींना कुठे बॅकफूटवरती जातात का? नक्की कसा निकाल लागू शकतो परळीतला? जरांगे फॅक्टर नक्की उपयोगी पडेल का तिथं? कारण बीड हा जरांगेंचाच तो एक बालेकिल्ला म्हणण्यापेक्षा त्यांचा त्या ठिकाणी जन्मस्थान आहे. सो त्याच्यामुळे तो एक भाग त्यांच्या पाठीमागं एक चांगल्या सपोर्टने राहतो. त्याच्यामुळं तिथला बीजेपी जो आहे, धनंजय मुंडेंना मदत करेल का? ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीनं बाकीच्या ठिकाणी मदत केलेली नसताना लोकसभेचा तो एक राग त्या ठिकाणी सुद्धा त्यांच्यावरती निघू शकतो. आणि जर तिथल्या बीजेपीने जर धनंजय मुंडेंना काही दगाफटका केला, तर त्या ठिकाणी धनंजय मुंडेंचा पराभव होऊ शकतो. एक्झिट पोलमध्ये काही ठिकाणी असं सांगण्यात आलेलं आहे, की जर तिथं बीजेपीचा सपोर्ट नसेल आणि कदाचित मराठा फॅक्टर, तिथला जरांगे फॅक्टर जर चांगला प्रभावीपणे लागला किंवा चांगला प्रभावीपणे चालला, तर त्या ठिकाणी राजेसाहेब देशमुख हे मराठा समाजातून येतात. त्याच्यामुळे कुठलाही तिथला मराठा समाजातला एकही माणूस त्यांना धनंजय मुंडेंना मतदान करणार नाही. परंतु ओबीसीतले बरेचसे लोकं हे राजेसाहेब देशमुख यांना सुद्धा तिथं मतदान करू शकतात. अशी परिस्थिती ही परळीमध्ये आहे. त्याच्यामुळे परळीमध्ये ज्या काही गोष्टी झाल्या, भांडणं झाली, हाणामाऱ्या झाल्या, ईव्हीएम मशीनची तोडफोड झाली, या सगळ्या गोष्टी आपण न्यूज मीडियामध्ये, टीव्ही चॅनलवरती पाहिल्या असतील. आणि या सगळ्या गोष्टी कुठेतरी पाहत असताना काही गोष्टी आपल्याला जवळून सुद्धा पाहणं गरजेचं असतं. आणि यात आपण पाहत असताना कुठेतरी एक गोष्ट तुमच्या मनाला लागली असेल, ती म्हणजे त्या ठिकाणच्या एका मतदारसंघावरती ईव्हीएम मशीनची तोडफोड केली. हे कितपत योग्य आहे? ही लोकशाहीला पटतं का? लोकशाही ही सगळं ॲक्सेप्ट करेल का? हा एक वादाचा विषय आहे. परंतु काही ठिकाणी ह्या गोष्टी होतात आणि त्या होतच असतात. त्याच्यामुळे त्या ठिकाणचा जास्त विचार करण्याची आपल्याला गरज नाही. परंतु धनंजय मुंडेंना जर राजेसाहेब देशमुख यांनी जर चितपट केलं, तर तिथली काय परिस्थिती असेल? तिथला काय त्यांचा जो काय एकूणच जो ओरा आहे तिथला, तो कशा पद्धतीने हे होऊ शकतो? कारण त्याच बाजूला असलेले बीडचे संदीप क्षीरसागर यांचा सुद्धा चांगला सपोर्ट हा या बाजूला राजेसाहेब देशमुख यांना ओबीसी मतदारांना कन्व्हर्ट करण्यामध्ये दिसू शकतो. त्याच्यामुळं तिथला सुद्धा तो एक फॅक्टर, तो एक अँगल त्यांच्या बाजूने उभा राहू शकतो आणि त्यातून कुठेतरी धनंजय मुंडेंचा त्या ठिकाणी पराभव करण्यासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात. पण माझं वैयक्तिक मत असं आहे, की धनंजय मुंडे त्या ठिकाणी पराभूत होतील अशी कुठल्याही प्रकारे चिन्ह नाहीत. धनंजय मुंडेंना चांगलं मताधिक्य भेटेल आणि त्या ठिकाणी निवडून येतील. तुमची काय मत आहे? तुम्हाला काय वाटतं? जरांगे फॅक्टर चालेल आणि चाललाच तर तो इतक्या तुफान वेगाने चालेल का? की ती कॅबिनेट कृषी मंत्र्यांचा त्या ठिकाणी पराभव होईल. तुमची काय मत आहेत? तुमच्या काय भानगडीत? हे नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं माझे रॉयल विचार हे YouTube चॅनेल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. जेणेकरून मी ज्या पण काही व्हिडिओ पाठवल्या, की त्या नोटिफिकेशन मार्फत तुमच्यापर्यंत येतील आणि तुम्ही त्या व्हिडिओचा
खूप चांगल्या पद्धतीनं आनंद घेचाल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.